सव्वा श्री गणेशाय नमः. जय जयाजी वसुदेवा. वासना द्वासुदेवा. माया अवयवा मनोनी तुते माधवा. सगुण स्थिती विराजी. एक चक्र चालका यदुपती. वधवी आता रसाळ युक्ती. जे रे श्रोते आनंद पावती. नवरसाते वेधुनिया. मागले आजाई भर्तरीनाथ. अवंतिके आला व्यवसायाते. ते जनानादी पाळन यथा श्रुत. वधविले महाराजा. या परी पुढे कथा गण. वधवी नवरसा सुराळपण. ऐसे वदता रुक्मिणी रमण. संतोष चित्ती झाला तरी आता श्रोती. कथा स्वीकारा श्रवणार्थी. व्यावसायिक घेऊन भर्तरी प्रती. अवंतिकेशी पातले. आणि मग ते आता भर्तरीला घेऊन ते अवंतिका नगरीमध्ये आले. पातले परी ग्रामाजवळ करिते झाले. शिबिके स्थळी रचोनी कोण्या कनकपट. सकळी शिबिरावरी विराजले. ऐशे परी व्यावसायिक उतरते झाले स्थायिक. तो आता चळा गेला अर्क. व्यावसायिक मिळाले. आणि मग त्यांचे जे काय धान्य बिन्य होते सगळे सोयी लावलं. सगळे आता रात्र झाल्यामुळे एक ठिकाणी बसले. अग्नी पेटावनी एकताई. शेक घेती व्यवसायी. तो निकट येऊन जम्बूकमयी. कोल्हार केला एकची. कोल्हार केला परी स्वभाषेत. बोलते झाले जम्बूक समस्त. व्यावसायिक हो या स्थितीत. बसू नका सावध व्हा. आणि मग ते शकत असताना ते कोले भुकायला लागले. आणि भुकल्यानंतर भरतरीनाथ त्यांना सांगू राहिला आता अशी काय या अवस्थेत बसू नका म्हणजे सावध बसा म्हणे. आता तुम्हावरी आहे दाढी. महातस्कर बळी प्रौढी. द्रव्य हरोनी नेतील तातडी. सावध होऊन बैसारे. ऐशे जंबुक बोलती वाणी. भर्तरी ऐकता झाला कानी. ऐकताची विचार अंतःकरणी. करिता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिक. अन्न आपण करीतो आहो भक्षण. तरी याचे सूत करून उपकाराचे सारावे. आणि मग त्या कोल्याने सांगितलं अशी सावध बसू नका. त्यांच्या भाषेत बोलून गेले ते. पण मग भर्तरीची भाषा समजत होती. मग त्यानं सांगितलं आपण यांचं अन्न खातो म्हणे तर काहीतरी उपकार केला पाहिजे. मग त्या भर्तरीनं त्यांना सांगितलं आता काय सांगतो की मातेचा उपकार जेवी. फेरी तसे खगेंद्र. तेवी व्यावसायिकांचा उपकार. जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावी. मग म्हणे सकळ व्यावसायिका. तुम्ही सावध राहू नका. तस्कर धार घालू आले ऐका. येता येती तुम्हावरती. म्हणती कळले कशावरून. तरी जंबुक बोले स्वभाषे करून. भुकत तरी भाषा मज कळून. येत आहे महाराजा. आणि मग त्या भर्तरीने सांगितलं तुमच्यावर चोर येऊ राहिले म्हणे तर सावध बसा म्हणे. तर ते भर्तरीला म्हणते तुला कसं काय कळलं. तर म्हणजे कोल्याचे भुकत होते म्हणे. त्यांची भाषा मला कळत ते सांगत होते म्हणे. तरी मी तुमचे बक्षिले अन्न. म्हणून वदलो गुप्त न ठेवून. ऐशे बोले भर्तरी वचन. विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन. नाना शस्त्रे करून धारण. बैसते झाले सावधपणे. काष्टवनी योजनिया. पोटी घालून माल भरती. सावध पहारे देती भवती. तो तस्कर दाढी शतानुशती. येऊन पोचले परी व्यावसायिक परम झुंजार. ब्रीद गायिक यत्र धारे. तस्कर सकळीक. जर्जर केले सर्वस्वी. आणि हे बी चांगले सगळे ते काठ्या बिठ्या आणून ठेवलं द्या. त्यांचे तस्कर हाणले मारले परतवले. परमा जर्जर तस्कर होता. मग वित्ताची सोडून वार्ता. पळते झाले शस्त्रघाता. सहावेना शस्त्रघात. हा असो तस्कर शतानुशते. पळून गेले शस्त्रघाते. मग निवारण होऊन हणबडत. बैसले शांत व्यावसायिक.
शांत होण्या भरतरीशी घेऊन बैसले मंडपाशी परी सावधपणी लोटलिया निशी दीड प्रहार राहिला दीड प्रहार रात्र पुन्हा जंबुक येऊन येत भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती. मग ते दिवस उघडायचा असा टाईम झाला आणि त्या टायमाला परत ते कोरी येऊन गागायला लागली. मग ते व्यावसायिकाने ऐकलं. ऐकती परी भरतली ते पुन्हा पुसती प्रश्न उठते की पुन्हा जम्मुक येऊन येते काय बोलते ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला आवडदायक म्हणे आता कोले बुंके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहून आता पांचिक येत आहे दक्षिणे जाता शिववरती महासमर्थ राक्षस जाणे असे तो तयापाशी 4 रत्ने असती तेजस्व दैदिप्यमान तरी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. आणि त्या कोल्यानं काय सांगितलं ते ऐका म्हणे. तो एक राक्षस म्हणे त्याच्याजवळ 4 रत्न हे आणि तो उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे चालला. त्याला जो कोणी मारून येईल येशील केळाला येईल तो राजा होईल. परी तो लाभ म्हणता केवता तरी तयाचा रुधिर टिळा लेखिता पावेल मग सौर भौमता अवंतिके माझी दक्षतो तरी त्या ते योजून मरण रुधिरे वस्त्रे आणावे भरून ग्रामद्वारी टिळा रेकुन विजय भारी रेखावा. ऐसे भरतरी बोलता त्या ते विक्रमनरूप होता ते ऐकताची शस्त्र हाता ते कवलोनिया चालिला. आणि असं तो भरतरी त्यानं सांगत असताना तो एक विक्रम होता तो तिला ते पार देत असताना त्यानं ते ऐकलं. या परे श्रोते कल्पना घेती शिव वरदे त्या दानवा प्रतिम काय धन लाभले क्षिती तेची कथनक सांगावे. आणि त्या राक्षसाजवळ येऊन ती 4 रत्न का म्हणून ते सांगा म्हणजे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा तो सहस्रतिथी कैलासाशी जाता झाला भावे मानसी तो उमेश धृत मार्गाशी शिव बैसले खेळत तो चित्रमा गंधर्वनाथ येवोनी पोचला अकस्मात तो उमेश उमाकांत भावे करून नमी आला. आणि शंकर पार्वती दोघं दूध खेळत असताना तो जो चित्रमा गंधर्व होता तो तिकडे जाऊन पोचला. आणि नमिता देखील नीळकंठे मग आश्वासन देऊनी संधी नेत विराजोनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसून खेळ खेळती दोघे जण तो अंबिके खेळी डाव जिंकोन शिवावरी आणला परी आक्षवास द्वंद्व भासला वैताच तेने करुणी प्रतिवादास प्रवर्तली वैता. आणि मग ती दूध खेळत असताना उमानं डाव जिंकला पण दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. म्हणजे शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणे पडले 12 आयसा बोलण्यात फेरा वैतांशी पडियला. मग ते उभय वर्धिता विवादिता गंधर्वा पुसती तेने शिवपक्ष धरून चित्ती अष्टदश पडिले म्हणतसे. आणि मग त्या दोघांचं वादे या गंधर्वाला विचारलं किती पडले म्हणून सांग. तर त्याला शिवाचा पक्ष धरला 18 पडले म्हणून सांगितलं. तरी ते पोबारा खरेपणी असता शोभनी मृदानी म्हणे गंधर्वा शिव पक्ष धरोनी बोलतोसी ऐसे तो परित तव देई सत्य वस्ती आहे धूळ पापमती तरी तू जावोनी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तशील. आणि मग त्या पार्वतीनं त्याला शाप दिला तू खोटं बोलला म्हणे तर तू खाली जाऊन राक्षस होऊन पडशील म्हणे. ऐसे बोलता दक्षनंदिनी गंधर्व व्यापला कापे करुणी अंगी रोमांच उठवणी शिवचननी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिला येणे काळी मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू
आयशे म्हणून अश्रू भरून आले नयन लोचन जेणे करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्रशापे वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रति तया पुत्रचेनी हाती मुक्त होशील सुजाना. आणि मग तो शंकर त्याला सांगू राहिला की तू काही चिंता करू नको म्हणे. तो सुरोचन गंधर्व शाप होऊन खाली गेलेला आहे म्हणे, त्याला मुलगा होईल आणि तो तुझा येऊन शापमुक्त करील म्हणे तुला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहजा चिंता पुढे सुरोचन गंधर्वमही पर्वता शक्रशापे वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रति तया पुत्रेचेनी हाती मुक्त होशील सुजाना. तो शस्त्रघाते राक्षस तनूचे तव प्राणाचे करील विभक्त येरी म्हणे लाभ त्यात मज मारावया कासया. आणि तो जो त्याचा पुत्र होईल तो मला मारून त्याला काय मिळत नाही. शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माता तेने टिळक सर्व क्षोभता मयी भोगते. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राशी काय हे माहीत तरी तो येऊन मम वधाचे प्रवर्तेल महाराजा. त्याला काय माहीत म्हणजे मला असं मारायचं. आयशे ऐकून उमाकांत म्हणे द्रुमीन अवतार भर्तरी नाथ त्याचे मोठे होईल श्रुत सुरोचना पुत्राशी. ऐशे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देयास्त्रमी ठेवून दानववेशी अवतरला परी बळईन येत होता मार्गे करुण तो अस्त्र घेऊन विक्रम कानना प्रती प्रवर्तला. या परी अनेक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व मही वरती शक्रशापे पातला निगोती कैशा तिचे वधावे. आणि श्रोते म्हणतात तू जो शक्र कस काय शापानं खाली आला ते सांगा म्हणे. आता कवी म्हणे व ऐका वचन अमरपुरी पाक शासन सभेस्थानी सभा करून गांधर्व विद्येक बैसले पूर्वी अप्सरा नृत्य करीती नेटिके हावभाव धारिती तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्भज्योती लावण्यम. आयशे त्यांचे चांगुलपणा ग्रंथी किती करू वर्णन तरी तयाचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होतसे. ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविची चमा समता दयाचे नेत्र कटाक्ष पाहता तपी नाडती. मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडून धावती तयाचे पाठी मग कैसे आचरण योग राहती होती कष्टी कंदर्पे. आयशे गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका ज्योती चंद्र ज्योती नाट्य करीती ते सगळे प्रती ते चिंती कंदर्पम. ते नाट्य करिता सूरपणी सुरोचन गंधर्व पंचभानी हाती वेदला निशिदिनी लाज सोडूनी तिज कारणी परमा तेजवा पंचबाणी देव सभेत मध्ये न मानुनी एकाएकी सभेत उठोनी मेनकेचे स्पर्शितसे धरोनी मेनकेचा हस्त कुच्च हस्ताने करी व्यक्तम. हे पाहुनी शचीनाथ परमचित्ती शोभला म्हणे सभास्थानी सोडून लाज कवळीत रंभेचे कामिक काजे तरी या ऐसा धमध्वज पदच्युत हो का. आणि मग त्या इंद्रानं त्याला शाप दिला म्हणे आणि तो खाली आला. जयाचे न कळे रागरंग हीन बुद्धी कामिक योगम तरी हा पतन पावो स्वर्ग महागज गर्दभ हो का. आयशे बोलता पावक शासन तत्काळ झाला तेथुनी पतन
पतन होता सहस्रनयन तुष्ट केला तो स्तुतीने म्हणे महाराजा अमरनाथा उशाप देवा माते आता हे कर्म घडले असता तरी क्षमा करावी जी. आणि मग त्या इंद्राला शाप दिल्यानंतर त्यानं परत उत्साप मागून घेतला आणि खाली जाऊन गाढव उशिरा सांगितलं. तर त्यानं उत्साप मागितला, मला काय उत्साप द्या म्हणे. तू दयावंत प्राज्ञराशी सदा कळवळा उदयी पाळशी तरी पोटी घालून अपराधाशी क्षमादान ओपावे. तू माया मी लेकरू सहसा न गणी माझे अपार देशा तरी तू दृष्टी समये पियुषा निर्विका मजवरी. आयशे स्तुतीचे वदन वचन संतुष्ट झाला पाक शासन म्हणे 12 वर्षे पुन्हा परतून स्वस्थाना ते येशील की. येशील परी कैसे कर्म मथुराधीश जो नरोत्तम त्या ते सत्यवर्मा नाम महिलागी मिळवतशी तयाची कन्या लावण्य राशी सद्विवेक पुण्य राशी तिथे वरोनी कृत्रिमाशी विक्रमाते तोसवारी. तो विष्णू विक्रम मूर्ती ऐशी स्वशक्त मिरवेल महिषी तो येता तव उदराशी मुक्त होशील महाराजा. आणि मग त्यानं सांगितलं त्या विक्रमाच्या राज्यात तू जाऊन पडशील तिकडे त्याची जी मुलगी म्हणे तिच्यापासून तुला एक मुलगा होईल आणि त्यावेळी तुझी मुक्तता होईल म्हणे. पण आता विक्रमसुताचे मुख हरेल सर्व शाप मुख मग भूलोकाचे येऊन विन्मुख स्वर्गलोकवासी उशितून. ऐशे बोलता सहस्रनयन गंधर्वा पावला तुष्ट भानम जैसे मृत्यूवेळी पियुष पान लाभलेशे दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे माणूस घाट होत की सरिता ओगी जात वात सांगडी हाती लागली की करमा दृष्टी काळी न मिळे अन्न भंगन रूपा दावीद दुरुन ते अपंगिले सुरभीने तैसे झाले गंधर्वी. आसो मग सुरोचन तया झाले स्वर्ग पतन वायू चक्री मिथुळा कानन सविता झाला येऊनी परी तो येताची स्वच्छतामयी होऊन गेला गर्दव देई. आणि मग तो चक्रवाताला खाली येऊन पडला आणि गोळीचे स्पर्श झाला नाही तर तो गाढव झाला. मग रासव पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यश्याम तव त्या गावी कोल्हाळ कमट उत्तम नामे आशे सुभट. तो संचरोनी कानना वाटे गर्दा वाटे शोधितशे शोध शोधिता कमट कोल्हाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शाप बळ गर्दभ रूपी मिरवतशे. आणि मग त्या गावचा तो कुंभार होता तो त्याचे गाढव शोधायला गेला आणि त्या गाढवा म्हणजे हा शापळी गाढव सुद्धा त्यांच्यात होता. मग त्याने हाकोनी गर्दभ समस्त नेता झाला सो सदनाथ त्या सवे गर्दभच्यात कुल्लळ शाळे गेला असे गेला परी बहु दिवस तया कुल्लाळी गुरुये आशे ह्यावरी कमट तो सो सदनात दारिद्री पावला. आणि मग त्या कुल्लाळाच्या याच्यात राहिल्यामुळं ते कुल्लाळ मागून गरीब होत गेला. तेने करुणी गर्दभ समस्त उपिले परा देऊनी वित्त परी तो गर्दभ सो सदनात रक्षोनिया ठेविला. आणि मग त्यानं ते स्वतःचे जे गाणं होते तेवढे तो विकित केला आणि एकच गाणं होतं त्यानं ठेवलं. रक्षिला परी एकटा द्वारी गर्दभ मनी विचार करी एकांती एकट्या परी कमट कोल्हाळे ठेविला. मग रात्र पावनी 2 प्रार कोल्हाळाचे बोले उत्तरम की सत्यवर्माची कन्या सुंदर करोणी द्यावी मज कांता. आयशे दिनोदनी पुकारिता कमटा कानी होय ऐकता. मग सदना बाहेर येऊन तत्वता निज दृष्टीने विलोकी परी कोठे काही पहात्या प्रती वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना. आणि मग ते गाढव त्या रात्र झाली रात्रीचं ते बोलायचं त्या सत्यवर्माची मुलगी मला बायको करून द्या त्या
कुमारला सांगायचं ते बाहेर येऊन पाहिजे तर कोणाचाच पत्ता नाही. त्याला समजा कोण बोलवतो म्हणून. ऐसा ओनी साशंकित पुन्हा सदना माझी जात, तो गर्दभ पुन्हा पाचारून त्या ते दारा द्यावी म्हणतसे. पुन्हा कमट येत परतो न पाहता बोले याचे वदन. परी गर्दभ बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना. मग शाशंकित होय चित्ती कोण बोले तो गृहाप्रती. शासंग येत तया चित्ती उभा राये कमट तो. आणि मग ते बाहेर येऊन पाहत होतो कोणीच नाही. मग त्याला शंका यायला लागली. मग तो तसाच बाहेर उभा राहिला. कमट सन्मुख वासता गर्दभ विचार करी चित्ता. म्हणे भ्रांती फेडावी आता पुलिया शब्दाची. मग कमठाजवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन. म्हणे महाराजा संशया दारून पाहतासशी किंमत तू. परी मी सत्य बोलतो वाणी तू ऐकतोशी कानी. तरी सत्य वर्माची मग नंदिनी करून देईचे भाजा. येरी गर्दभ बोलतो वचन कमट खोचे भये करून. जरी ये ऐकिले पराने तरी शिक्षा होईल आमुते. आणि मग तो उभं राहिलो त्या गाढवानं त्याला सांगितलं आणि ते ऐकलं होतं गाढ. कुमार म्हणतो हे जर कोण ऐकलं तर आपल्याला शिक्षा होईल म्हणजे इथं. आहा रे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळू पहाती सोयरा निव. मेरू मशक तेवी मानव साम सरंग निर्वेशी. कोठे राजा कोठे रजक कोठे तू रे मागणार भिकम. कोठे मेरू कोठे मशक अंकी खांदो देत मिरवाला. ऐसा विचार कमट करीत म्हणे बर्वे नोये यात. तरी आता योजून ग्रामाते परदेशाप्रती वसावे. आणि मग त्याला विचार केला हे जर आपलं ऐकलं तर राजा आपल्याला काही जगू देणार नाही म्हणे. मग त्याला विचार केला आता आपण हे गाव सोडून दुसऱ्या प्रदेशात गेलं पाहिजे. तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मा रायास. तो शिर छेदोनी कासयास अर्पिल जान निर्धारी. ऐसा विचार करिता चित्ती तो उदयास पावला गबस्ती. मग कांतेशी सांगून गर्दभनीती पलायनास निश्चय केला पै. परी ते मूळ दोघे जण दया लागी नसे ज्ञान. की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना. आणि ते अज्ञानी असल्यामुळे त्यांना काही ते कळलं नाही की बाई पशु असून असं बोलतो. मग पशु असती वाचा रहित हा गर्दभ बोलतो मातम. तरी हा पशु नोये निश्चित प्रज्ञावंत समजेना. मनोनी असती मूढपणे योजोनी त्यांनी पलायनम. त्याची गर्दभी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरियली. संसार वाहुनी गर्भावस्थी. त्या सवे चालती उभयता सहज स्थिती. आणि मग त्यांनी त्या गाडावरच सगळं संसार भरला आणि चालले म्हणजे. चालता चालता ग्रामद्वारी ते आले. परी द्वार रक्षिके तेथे असती तीही पाहता तयाची स्थिती. समजोनी त्याची पलायन नीती. तर्कज्ञानी करोनिया. मग ते हाटकेती कमटा कारणे म्हणती संसार गर्दभी वाहून. किमर्थ तू पलायन करेशी सांग कमटारे. आणि मग त्या ग्रामरक्षकाने त्याला थोपवलं विचारलं काहून चालला म्हणजे निघून. ऐसे पुसता द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यक्त. न बोले वचन हाके काही एक मूक स्तंभ बावरिला. वरी ते नाना युक्ती प्रवयुक्ती पलायनार्थ पुसती. परी तो न वदे दुःखाप्रती संशयात निर्वतशी. मनात मने कमट कोल्हाळ जरी हा अर्थ वधू केवळम. तरी सध्या हा वडवानळ अंगस्पर्शील अमुचे. आणि यांना जर खरं सांगितलं तर आपल्याला लगेच दोष लागत नाही. म्हणून त्या ते न बोलेची काही मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही. मग ते द्वारपाळ प्रज्ञा देई अटक करीती कमटाची. म्हणती आईशी वस्ती टाकून कमटा तू करशी पलायन. तरी ते राया ते श्रुत करून मग बोलू तुझ कारणे.
आयशे वधोनी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळम म्हणती महाराजा कमट कुल्लाळ ग्रामातोनी जातसे मग तोरे पाठवणी आपले दूत कमट आणविला राजसभेत सभास्थानी जाता त्या ते राव स्वमुखा ते पुसतसे म्हणे काय झाली दुःख मात कोणते दुःख तुझ वसतम झाले म्हणून ग्रामात सांदोनिया जाशी तू. आणि मग त्या राजाने त्या कुमाराला विचारलं तुला काय कष्ट झालं म्हणे आणि तू इथून निघून चालला म्हणे. ऐशी असता महाराजी तू कोणे आरचे झालाची कष्टी तरी तो अर्थ वधोनी होती श्रुत करी आमुते म्हणे कमटा सत्यवर्मा नाव मिरवत मही आम्हा तरी सत्य चालवीन नेमा नामा समान वर्ततसे. ऐसे बोलता राव वचन कमट बोले राया कारणे हे महाराजा प्रजा पालन करणे दक्ष तुम्ही हाकीम परी माते दुःख जे आहे ते वाचेनी बोलता नये बोलो जात प्राण जाय देह मुक्त होईल. मग तो सत्यवर्मा म्हणे माझं नाव सत्यवर्मा आहे म्हणे मी सगळं चांगलं वागवतो म्हणे तू कम चालला तर तुझं दुःख काय ते सांग. तर तो कुमार होतो मला ते सांगता येत नाही म्हणे माझं दुःख. राव म्हणे मजकडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की तरी या बोला कारणे संशय मिळवीत असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घेई कमठा तू. आणि तू बोलल्यानंतर जर तुला माझ्या गुंतवून जात असेल माझ्याकडून वचन घे म्हणे. ऐसे बोलता राजेंद्रवाणी कमट तुकारी गिरिवे करुणी म्हणे महाराजा ऐशिवाणी भाष्य द्यावी मजा आता आवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष्य देत उत्तम मग म्हणे कमटा क्लेशवर्मा वधोनी दावी मजा आता येरू म्हणे नरेशा एकांती दावीन शब्दलेशा ऐसे बोलता कमट सहसा एकांताशी चालिले. आणि मग त्या कुमारानं सांगितलं राजाला एकांत बाजूला गेल्यानंतर तुम्हाला सांगा म्हणतात. कमट आणि नरेंद्रोत्तम एकांती बैसले शुद्ध आश्रमा मग कमट म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदराची कन्या युवती नामजियेचे सत्यवती महीवरती मिरवतसे. मग त्या कुमारानं सांगितलं तुझी मुलगी म्हणे सत्यवती हे आणि ती हिंडती म्हणे तरी काय सांगू पर्यास एक गर्दव मम सदनासम तो रात्री पाचारोनी आम्हास विपरीतवाणी बोलतसे कैसे रीती की मजदारा करोनी देई सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती भये व्याप्त मन माझे. आणि एक तू गाढव म्हणे आणि तू गाढव रात्री मला सांगतो की सत्यवती मला बायको करून दे म्हणे असं म्हणतो आणि त्या भेवामुळे मी निघून चाललो म्हणे. हा हो हे पशु काय बोलत जरी राह्याचे होत सूत मग तो माते सदना रहित कोपानळी जाईल की अशा भयाची हो निवारता त्रास योजिला आपले चित्ता मनोनिराया सांडोनी सर्वता ग्रामाबाहेर जातसे. ऐसे बोलता कमट कोल्हाळ मग विचार करीतसे नृपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचा रहित असती की तरी तो पशु न मानावा सर्वता कोणीतरी असेल देवता परीक्षेवीन माझे चित्ता पशुवेशे नटलाशे. ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमटाप्रती म्हणे कमटा भय चित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशलपणे जाऊ आपले भाव लक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी. तरी तू आता शेविशी सदन स्वस्थ करी आपले मन गर्दव करिता तुझे भाषण उत्तरयुक्ती तू ऐक. आणि मग त्याला सांगितलं तू आता त्या गावाला तुझ्या घरी घेऊन जाय आणि ते परत असं म्हणल्यानंतर त्याला काय सांगायला आहे तुला. तू ते बोलता गर्दम मात तरी त्याचे उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार रायाचे स्तुत केला असे महाराजा केले परी राज उत्तर आले आहे तव बोलावर
तरी धातू ताम्राचे मिथुन नगर करून द्यावे सर्वस्वी. पूर्ण झाली या ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती. आशे सांगून तयाप्रती तुष्ट करी चित्ताधे. आणि मग ते गाडव तुला असं म्हणल्यानंतर त्याला म्हणे जी नगरी आमची सगळी ताम्रवर्णाची करून दे आणि मग तुला सत्यवती देते म्हणे. ऐशे कमटा नरोत्तम सांगोनी दिला उत्तर नेम. तुष्ट करोनी मनोधर्म बोळविला कमठा तो. मग तुष्ट होऊनी कमट चित्ती जाता झाला सदना प्रती. तो आस्था चळा पाहून गबसती मही रात्र संचरली. रात्र झाली 2 प्रहर तव गर्दभ बोले उत्तर. हे कमटा तू नरेश्वर सत्यवती देई माते. ऐसे बोलता पशुयुक्ती कमट उत्तर दे तया प्रतिम. म्हणे महाराजा नृपाप्रती सूत केले आहे जी. केली आवरी प्रत्युत्तर राहे दिदले आणि वारम. की ताम्रधातूचे मिथुळा नगर करून द्यावे अमुचे. ग्राम झालिया ताम्र सदनी अर्पिन त्याचे नंदिनी. ऐशी बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐशिया बोला सरळा असेल काही दावा कळा. तुष्ट करोनी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी. आणि मग त्या तुम्हाला सांगितलं की राजाला सांगितलं म्हणे. आणि राजानं तुम्हाला ते ताम्रवती करून याची ताम्रवती करायला लावलं. आणि ती जर असेल तुमच्याकडे काही कळा तर करून द्या म्हणे. त्या ते ताम्रवती देवोन ग्रहण करावे कन्या रत्नम. जैसे दानवा सुरा देवोन पियुष घेतले देवांनी. किंवा कष्ट ते कचे व पुनिया हारोनी गेला संजीवनी. देवी राह्या ते तुष्ट करोनी सत्यवती हरिकाम. हरिकात देऊनी पात घेणे हे तो बुद्धिमंता लक्षणम. आशेल काही या प्रमाण करोनी दावी महाराजा. ऐशी कमट बोलता युक्ती हास्य करी गर्दभपती. म्हणे राह्याची विशाळ मती नोहे कमटा या प्रकरणी. आले हेमतगती रत्नकोंदनी झरी तो आराधिता वाणी. तरी करोनी देतो येची क्षणी अमरावती समान की. आणि मग त्याला सांगितलं निश्चित ताम्रचीत काय म्हणे सोन्याची जरी नगरी करून मागितली असती तरी करून दिली असती. की सबळ शक्राची संपत्ती आणून देतो तया प्रतिम. तेथे मागणे ताम्रावती अद्वैतपणी हे कायम. आशे सकळा कानना भी सुररत्नम. कल्पतरू आधी 14 करुणी तै ताम्रवती मागणे वाणी. दैवतावानी हे कायम. की सुरभी अब्दी रत्न मागता देतो आणुनी. देवी ताम्रवती नगर पूर्ण अद्वैतवाणी हे कायम. की देवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करुणम. तै ताम्रवती नगर मागोन दैवतपणे हे कायम. तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे. तैशी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमटा अति निगुती जाऊनी सांगावे राया प्रतिम. की मिथुळा ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणून कोल्हाळ जाऊन या वंदिला मिथुळा पाळम. म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलिला तरी ऐकावे. आणि मग त्या कुंभारानं जाऊन सांगितलं राजाला. म्हणे सिद्ध करोनी सत्यवती कृपे ओपीजे माझे हाती. आज रात्री ताम्रावती निजदृष्टी पाशिनम. ऐशे पशुचे वाग्वचन कमठामुखे राव ऐकून. अवश्य कोल्हाळा ते म्हणून सदना ते पाठवीन. कोल्हाळ येताच स्वधामा म्हणे प्राज्ञिक गर्दभोत्तमा. राया सांगता ऐसा महिमा स्वीकारिले रायाने. केला प्रत्यक्ष विश्वकर्मा तो म्हणे महाराज गंधर्व उत्तमा. कवन काम तुम्हा वेदला असे महाराजा. आणि मग त्या राक्षसानं त्या विश्वकर्माला बोलवलं
आणि त्याला हे काम करायला सांगू राहिलो. येरो म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्म काया काय उदेला गुरुराया मिथुलाची जे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम तरी जानसी सकळ विश्वाचे कर्म कर्म व कोणी जो योग द्रुम सुपंत पंथा मिरवावे तरी सकळ कर्म निर्माण करिता मनोनी विश्वकर्मा नाम शोभताम आहेस मनोनी त्यार्था पाचारिले तू ते मी तरी सद्गुरु तू कर्मपाला निवारी तू माझे इतके साकडे ताम्रवती मिथुळ कोटी करोनी द्यावी महाराजा ऐसे ऐकता गंधर्ववाणी मागिले प्रहराची यामिनी विश्वकर्मा ग्रामदामी कृपा करोनी हसतशी कृपा दृष्टी आवीट करिता ताम्र धातू ग्राम समजता व्याप्त झाले सर्वता ताम्रवर्णी लखलखित. आणि त्या विश्वकर्माने सांगितल्यानंतर लगेच ताम्रवती नगर होऊन गेलं. राजाच्या द्यादी सवे सकळ कोणे न उरला दामी दुर्बळ ताम्रवती का सकळ स्थळ ग्राम मिथुला मिरवले. आणि सगळ्यांचीच घर ताम्रवर्णाची झाली. ऐशे करोनी विश्वकर्मा अदृश्य गेला आपले धामा येकडे उदय उत्तमा होता पाहती ग्रामजनम तो ताम्र धातू अंगना सहित दाने विराजली सुशोभितम ऐशे पाताच्या परिमित ठक पडले जगाशी. आणि गावातले लोक सकाळी उठल्यानंतर सगळं पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटले. झालं कसं म्हणे म्हणती हे काय अपूर्व झाले न घडवतेची घडून आले परी राहे पाहताची जाणवले खून परीक्षा चित्ताचे. पण राजाला कळलं आता त्या आपल्याला आपण त्या गावाला सांगितलं होतं आणि त्याला ही ताम्रवती करून दिली. मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा परी आलोली काठी जगद्रुमा येळणे ते पाळेन मी तरी हे जग दुर्गमनोये भले द्विमुख सावध होनी बैसले पशुन्याची देखोनी पाऊले दंशावया धावती. मग त्याला विचार केला की आता त्या गाडवास मुलगी द्यायची म्हणे पण लोक आपल्याला नाव ठेवतील म्हणे. तरी आता गुप्त गुपे कन्या व कोणी कोल्हाळाचे स्वग्राम दामा कारणे विभक्त दूरदेशी वसवावी. ऐसा विचार योजोनी चित्ती मग पाचारोनी कमटा प्रती लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तयाने म्हणे महाराजा ऐक कन्या गर्दबा उपिता देखम लोकनिंदा पतन शब्द चार्वाक प्रविष्ट होतील भवनी की. मग त्याला सांगितलं जर मी त्या गावाला ती मुलगी दिली लोक माझी निंदा करतील म्हणे मग तू काय कर म्हणे. आता तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊन जावी सदना प्रती परी या गावी न करोनी वस्ती दूरदिशी वसावे. ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कोल्हाळ कमट मग सदनी येऊनी संसार ताट वस्त्री ग्रंथिका वाहिली आर्क झाला असता म्हणी पुन्हा परवेशे राज सदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्ध आहे जावया. राव पाचारुनी कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती तू ते अर्पिली देवाप्रती स्वीकारावे तयाते. आणि मग त्या कुंभारानं रात्रीच्या त्याचा सगळा संसार बांधला आणि त्या राजाला जाऊन सांगितलं. आणि मग त्या सत्यवतीला घेऊन तो राजा तिला गेला सांगितलं की तुला या देव म्हणे याच्याशी तुझं लग्न लावलं म्हणे मी. आता म्हणशील परीक्षले कैसे तरी मिथुळा ताम्रवती लेशे क्षण न लोटता केले असे तस्मात देव निश्चेतो तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तोची परीक्षेला निश्चय करून देवता रूपी गरजवतो. करशी सहसा अनुमान तरी काया वाचा मने करून सूची होऊन उत्तीर्ण उभय कुळा
हेची करी जरी गर्दव म्हणून अपमानिशी तरी डाग लागेल मम कुळाशी आणि तो कोपला विपर्याशी पतन शापा उपिल की तरी आयशे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी गर्दवेशाचा त्याग करुनी स्वस्वरूपी मिरविका तेने करुनी उभय कुळपक्षी उदारात मिरवेल दक्षिण तरी आता शिवतकाक्षी कमट सदना सेविका. आणि मग त्या सत्यवतीला त्या कुमार संघ पाठवून तिला सांगितलं की त्याला त्याच्या याच्या वेशात आण म्हणे आणि जा म्हणे यांच्या संघात. ऐशे बोलता तिथे सदनी अवश्य म्हणून शुभाननी मग कोल्हार गृही जात घेऊन निशा माझी संचरली घरी म्हणता बोट लावणी जावी भरता सत्यवती ऐशे बोलता राव कुशे कमटाशी दाविताशी राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई पाळन करी कन्येचे. ऐशे बोलता तया पर कर्दप बोलता झाला उत्तर राया तव भाष्याशे थोर मी जावई तुझाशे. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या राजानं त्याचे पाय धरले आणि सांभाळ म्हणे माझ्या मुलीला. तिथे गाणं बोलतं झालं पाहे माझी कळा कर्दब देई लोक याते म्हणतील काही परी हे आसो निंदा प्रवाही परी धन्य धन्य तुझे की राया तरी ऐक मात शक्रशापे गर्भ देहाते मी विचारितो कृत्रिम माते ना तरी सुरोचन गंधर्व मी. आणि मग त्याचा शाप कसा झाला त्या राजाला सांगितलं. मग मोळापासून समूळ कथा सांगून तोसविले नृपनाथा ऐशी नृपे ऐकून वार्ता तुष्ट चित्ती मिरवला. मग देवोनी लावण्य राशी राव केला स्वस्थानाशी भरता देऊनी सत्यवतीशी कुल्हाळा ते प्रार्थुनिया राव जाता सोसदनी कमट सत्यवतीशी घेऊन अवंतिकेचा मार्ग धरोनी गमन करी रात्री तो. आणि मग त्याला तुम्ही निघून त्या अवंतिकेच्या शहराचा मार्ग धरला चालला म्हणतील. हा असो आता पुढले अध्यायी सरस्वती करील काही हे कथा पारीच्या परसावी अवधान घेऊन या. धोंडे सुत नारारी वंशी मानू नटला संत सेवेशी सेवा प्रसाद तयापाशी रात्रंदीन मागतसे इति भक्ती कथा भक्तिसार समंत गोरक्ष कार्य किमया गारम सदा परिशोध 22 चतुर पंचमी शतती माध्याय गोला. श्री कृष्ण अर्पणमस्तु. पुंडलिक वरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.